वाहतूकदार एकतेचा, चालक मालक एकतेचा, चालक मालक एकतेचा, वाहतूकदार एकतेचा। होना ही चाहिए, होना ही चाहिए, होना ही चाहिए, होना ही चाहिए। सर्व नाक्याचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि समोर बसलेले माझे वाहतूकदार आणि चालक मालक, आता की चालक पण वाहक आहेत आणि मालक पण वाहक आहेत, सर्वांचं आज अधिक स्वागत यासाठी की आपल्यामध्ये जनजागृती निर्माण झाली। आज मला खूप बरं वाटलं आणि मी महाराष्ट्राच्या बॉडीमध्ये काम करत होतो तेव्हा पण हाच प्रॉब्लेम आला जेव्हा संसदेत कायदा पास होत होता। आज इथे ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाच्या मार्फत सर्व ठाणे जिल्ह्यातले वाहतूकदार बंधू आज इथे जमा झाले। जे 2 दिवस चाललेलं होतं त्या 2 दिवसामध्ये असं निदर्शनास आलं की जे व्हॉट्सअप ग्रुपवरती यावरती अशा अफवा पसरवल्या जात होत्या की इथे लोकांना मारहाण झाली, इथे बंद झाला, इकडे असं झालं आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत येत होतं आणि हा संभ्रम निर्माण झाल्यामुळे आज आम्हाला इथे त्यांना सर्वांना बोलावं लागलं। याचं कारण असं आहे, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसमध्ये मी कमिटी मेंबर आहे, ठाणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचं पण मी नेतृत्व करतो। आम्हाला आज 4 वाजता आमची ऑल इंडियाची मीटिंग आहे, त्यामध्ये हा निर्णय होणार आहे। अजून त्याला टाईम आहे। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे अमृत मदाल ऑल इंडियाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व त्या झूम मीटिंगमध्ये आम्ही पण आहे। त्यामध्ये दिशा ठरवली जाईल की या वाहतूक क्षेत्रावर हा अन्याय होतो आहे। असं नाही की कायदा हा फक्त वाहतूक क्षेत्रासाठी आहे, हा सर्वसामान्य नागरिकांच्यावरती त्याचा तेवढाच परिणाम होणार आहे, कारण हा कायदा प्रत्येक ॲक्शन करणाऱ्या लायसन्सधारकासाठी आहे आणि यामध्ये सर्वांना यांना जागृत व्हायला पाहिजे की बाबा हिट आणि रन आपली चुकी नसताना काय वेळेलाच आपल्याला दंड आकारला जातो, काही समोरून गाड्यावरून ठोकल्या जातात आणि आपण तिथं पब्लिकच्या यामुळे ड्रायव्हर लोकांना थांबता येत नाही आणि त्यासाठी ते पळून जातात। त्यांना संरक्षण कसं मिळेल? ते कायद्यामध्ये त्यांना बाबा पोलीस स्टेशन येण्यासाठी काही 2 दिवसाचा अवधी दिला पाहिजे की जेणेकरून ते तिकडे येऊन हजर होतील। ड्रायव्हर पळून जातं म्हणून त्याला दंड करणं हे आम्ही ह्या गोष्टीचा पूर्ण निषेध करतो, कारण हे आम्हाला पटण्यासारखं नाही आहे। संघटना हो, संप आमची भूमिका स्पष्ट आहे। ड्रायव्हर लोकांनी हा संप जाहीर केलेला आहे संघटनेने, चालक संघटनेने, तर त्यांना आम्हाला सपोर्ट करावाच लागेल, कारण शेवटी गाडीवाला त्यांच्यावरती अवलंबून आहे। तो गाडी चालवणार तर मालक चालवणार ना, मालकाची गाडी चालणार, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागेल, पण चांगल्या हेतूने। जिथे चुकतं आहे तिथे गलत आम्हाला बोलावंच लागेल, कारण ह्या कायद्यामध्ये काय त्रुटी आहेत त्याचा थोडा बदल करावा लागेल। जे अन्यायकारक आहे त्याच्यावरती आम्ही नक्की आक्षेप घेऊ आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच त्यावर तोडगा काढू। आम्हाला आज 4 वाजता मीटिंग जी आहे ऑल इंडिया लेवलला, त्यामध्ये आम्हाला जे निर्देश येतील त्या निर्देशाचं आम्ही पालन करू। कुठल्याही प्रकारची अफवावरती माझी हात जोडून सर्व ठाण्यातील वाहतूकदारांना विनंती आहे, अजिबात अफवावरती विश्वास ठेवू नका। कुठल्याही प्रकारचं बंद आणि असं आंदोलन आपण करत नाही आहे। फक्त ज्याला खरोखर आंदोलन करायचं आहे त्यांनी गाड्या ज्या ठिकाणी असतील तिकडे उभ्या करा आणि सरकारचा निषेध करा। जाळपोळ ह्या गोष्टी अजिबात तुम्ही रस्त्यावरती करू नका, लोकांना त्रास देऊ नका, जेणेकरून आपल्या वाहतूकदारांच्या विषयी लोकांच्या मनात नाव खराब होईल आणि भ्रम निर्माण होतील। या संपामुळे कुठेतरी नागरिकांचं जनजीवन आहे ते विस्कळीत होऊ लागलं। हो, नक्की। याचा अर्थ असा आहे, भाजीपाला असू द्या, सर्व ज्या गोष्टी आहेत या दळणवळण, पेट्रोल सर्व यायचंच बंद होणार आहे, त्यामुळे ह्याचा नक्की सर्व नागरिकावरती परिणाम होणार आहे। त्यात काय म्हणजे वाहतूकदार हा असा आहे की अर्थव्यवस्थेचा आपल्या कणा आहे। जर वाहतूकदार चांगला असेल तरच देश पुढे जाईल। हे सर्व म्हणजे आपले माननीय पंतप्रधान साहेबांना माहिती आहे, अमित शहा साहेबांना माहिती आहे, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती आहे, कारण ते पण ह्यातूनच पुढे गेलेले आहेत। त्यामुळे हे सांगायची आवश्यकता नाही, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला चांगला मार्ग आणि चांगला सोयीस्कर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करून हिट आणि रन हा जो विषय आहे तो बाजूला ठेवून जे ड्रायव्हर लोकांना 10 वर्षाची सजा आहे ती कुठेतरी कमी करावी आणि दंडात्मक कारवाई जसं पहिलं होतं तसं त्यांना ती दंडात्मक कारवाई करावी। आणि जो पळून जाऊन ड्रायव्हर पळतो आहे ह्याचं कारणच तसं आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हरकडे एकट्याकडे संरक्षण नसतं, तिथं येणारा जो तो पब्लिक भले त्या मोटरसायकलला चूक असली तर त्या मोठ्या गाडीवाल्यालाच मारत असतो, त्यामुळे ह्या अडचणी निर्माण आहेत। त्यामुळे सरकारने कुठेतरी ह्याचा विचार करा।